बिल्डर्स असोसिएशनतर्फे मजुरांचा सन्मान आणि भव्य रक्तदान शिबिर, सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत मजुरांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणारे कार्य आणि रुग्णांसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान अशा दुहेरी सामाजिक उपक्रमांद्वारे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या धुळे शाखेने मानवतेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शाखेचे चेअरमन अक्षय मुंडके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कामगार दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या आणि त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या मान्यवरांचा बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की बांधकाम मजूर हे या उद्योगाचा कणा असून त्यांच्या कष्टांमुळेच विकासाची गती कायम आहे. या कार्यक्रमाला धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विकासाची प्रत्येक विठी कामगारांच्या कष्टातून उभी राहते. उद्योगासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवणे ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच रक्तदानासारखे उपक्रम हीच खरी मानव सेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची भासणारी कमतरता लक्षात घेऊन बिल्डर्स असोसिएशन आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 15 दात्यांनी रक्तदान केलं व रक्तदान श्रेष्ठदान या मंत्राचे पालन करत नागरिक, युवक आणि बांधकाम व्यावसायिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केवळ उद्योग उभारणे हे आमचे ध्येय नसून संकटाच्या काळात समाजासाठी मदतीचा हात पुढे करणे हीच आमची संस्कृती आहे, अशी भावना चेअरमन अक्षय मुंडके यांनी यावेळी व्यक्त केली. या यशस्वी उपक्रमासाठी सचिव आनंद बाळापूरकर, उपाध्यक्ष दीपक शेलार, सुनील मुंदडा, नितीन खिवसरा, कुणाल सोनार, संदीप सैंदाणे, शेषराज जाधव, देवेंद्र कट्यारे, समीर बहाळकर, अमोल जाधव, कृष्णा मांडे, अक्षय इसाई यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे श्री वैद्य आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे संदीप चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन गिंदोडिया, जीवराज ओसवाल, विजय चांडक, विजय भादलीकर, प्रल्हाद गरुड, पुंडलिक सुतार, संजय पाटील, भारत वाघ, संजय देसले, शीतलकुमार नवले, दीपक अहिरे आणि आशिष अग्रवाल या सर्व माजी अध्यक्षांचे मार्गदर्शन लाभले. ही स्वातंत्र्य पूर्व काळातील एक संघटना आहे. खास करून बांधकाम व्यावसायिकांच्या म्हणजे कंत्राटदार जे होते आपले आणि कामगार यांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी ही संघटना 1941 साली सुरू करण्यात आलेली आहे. पुणे येथे याची स्थापना झालेली होती. अखंड भारतामध्ये याचे 2 लाखाहून अधिक सदस्य आहेत आणि धुळ्यात देखील 91 साली ही संघटना आपली स्थापन झालेली आहे आणि आजपर्यंत 252 सदस्य आपल्या धुळे शहरात आहेत. बिल्डर्स असोसिएशन नेहमीच धुळे शहरासाठी जे काही कार्य करता येईल ते करण्यासाठी तत्पर असते. त्यामध्ये शहराचा विकासाचा दृष्टिकोन असेल, सदस्यांचा विकासाचा दृष्टिकोन असेल, शहर स्वच्छतेसाठी असेल, अशा विविध प्रकारे आणि तसेच रुग्णांच्या सेवेसाठी रक्तदानाचे शिबिर दरवर्षी आमचे प्रत्येक अध्यक्ष हे रक्तदान शिबिर घेत असतात. यंदाही सुरुवात आपल्या समोर केलेली आहे. रक्तदान फार श्रेष्ठदान आहे, सर्वांना माहितीच आहे. बाहेरून नातेवाईक आले, इतर राज्यातलं तसं नको होतं. त्याकरता शहरातीलच आम्ही हे निवडलीच सगळी मंडळी आणि आम्हाला आमचा भाग्य आहे की आम्हाला आज यांचा सन्मान करतो. तर त्या गावाची शोभा ही तुमच्यामुळेच येते. तुमच्या सहाय्याने ज्या शहरामध्ये शेकडो बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत त्या बिल्डिंग मध्ये प्रत्यक्ष तुमचा हातभार लागलेला असतो. आता आपण बघतो आर्किटेक्चरचं काम करतो, बिल्डिंग डिझाईन करण्याचं, पण प्रत्यक्ष ती कागदावरची बिल्डिंग, कम्प्युटरवरची बिल्डिंग जी जागेवर उतरवतात ते तुम्ही लोक आहेत. आणि तुम्ही शहरामध्ये आता मुंबईमध्ये जरी गेलो तर अगदी जुन्या काळापासून इंग्रज काळापासूनच्या बिल्डिंग बघितल्या तर आपल्याला एकेका बिल्डिंगकडे आपण असं निरखून बघतो, अभिमानाने बघतो. सर यांना विनंती करतो की त्यांनी आपण आभार प्रदर्शन. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मानार्थी मंडळी तसेच आपल्या धुळे नगरपालिकेचे